अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मीडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर के जीची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मीडियमची चालू करणार. आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झालेली मराठी मीडियम ती 10वी पर्यंत तशीच संपून देणार. पण त्या दरम्यान जे मराठी मीडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मीडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही. आता जी शिक्षक तिसरीला शिकवतात त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी, 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी. आता त्याच दरम्यान खूप शिक्षक हे रिटायर देखील होते. पण लोकांची मागणी आहे, अनेक लोकांची खरं तर सीबीएसईची मागणी होती. सीबीएसईमध्ये तर मराठी कंपल्सरी विषय देखील नाही, पण एसएससीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मीडियमपासून सुरू केल्या. निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करू. खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता या ठिकाणी खूप लोकांनी इंग्लिश मीडियमसाठी विरोध केला. जर त्यांनी त्यांचे मुलं आपत्य कुठल्या मीडियममध्ये शिकतात ते बघितलं तर त्यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश मीडियममध्ये शिकतात. म्हणजे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मीडियम शिकतील आणि गोरगरिबांची मुलं ही मराठी मीडियममध्ये शिकतील. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे गोरगरिबांसाठी न्याय देण्यासाठी नाईक साहेबांनी सर्व शाळा इंग्लिश मीडियम करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला. आता ते पुढे अजून चर्चा बाकी आहे, तो मंजूर 100% त्या ठिकाणी होईल.